शॉपिंग माझी आहे आणि स्वतःचा प्रत्येक टायमाला पहिले बघायची सवय लागलेली आहे. सर इथे नाही आहे तुझं चांगलं. लाईट गेली मॉलची लाईट गेली मॉलची. लोड शेडिंग चालू आहे मॉलमध्ये पावसामध्ये. आणि नेहरू तारांगणमध्ये आल्यासारखं फील येत आहे आता. कुठच्या प्रकारचं आहे चेंजिंग रूम. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग काय असणार आहे. सो आम्ही चाललोय शुभमची बर्थडेची शॉपिंग करायला आणि खूप पाऊस आहे पण आम्ही निघालोय. सो लेट्स सी हाऊ द शॉपिंग गोज. ही ठाण्याची परिस्थिती आहे. आम्ही चाललोय विव्याना मॉलला आणि ही गर्दी बघा, ट्रॅफिक बघा, थांबतच नाही ट्रॅफिक. आणि आज ते विव्याना मॉलमध्ये 2 दिवसापासून तो सेल पण लागलाय 50% ऑफवाला. मला वाटतं सगळेजण विव्याना मॉलमध्येच आलेले आहेत काही ना काही करायला. आता बघू कसं काय करता येईल. आता एवढी ट्रॅफिक आहे ना, बाप रे. ती बघ, काम का नाही इथून टाकणार साईडने. नाही तिथून नाही जाता येणार. आता बघू आपण जाऊ तिकडे. माझा असा विचार चालू होता की आपण शॉपर स्टॉप वगैरेला जाऊन हे करू. शॉपर स्टॉप किंवा लाईफस्टाईल मध्ये जाऊन काय म्हणजे घेऊ कपडे किंवा ब्रँड्स पण बघू कुठले कुठले आहेत का, म्हणजे इंडिव्हिज्युअल स्टोर मध्ये. तर चांगलं वाटलं तर घेऊ, नाही तर नाही चांगलं वाटलं तर स्किप करू. नीट कास्ट ट्रॅफिक बघा. आम्ही तिथून निघालोय, युटर्न मारलाय. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. हे वाव, इथे काय प्रॅक्टिस चालू आहे वाटतं. इथे ढोलची, गणपतीचा सीझन वगैरे ना, तर ढोलची प्रॅक्टिस चालू आहे. आणि आता आम्ही विचार केला, आता आम्ही इथून तर निघालोय, आता लेट्स सी कुठल्या पुढे दुसरं कुठला मॉल असेल तर तिथे जायला प्रयत्न करू. आणि इथेच प्रयत्न करू जायला. कुठून दुसरीकडनं वे मधनं जाता येईल तर ठीक आहे, नाही तर मग दुसरा मॉल मध्ये. पार्किंग करून ठेवलेत सगळ्या गाड्या लोकांनी. काय काय कसं काय रोड चालणार आहे नीट. इथं हा एवढूसा रोड आहे, चालणार गाड्या चालणार. आता परत आम्ही दुसऱ्या रूटनी लागलेलो बॅक रूट तिथे जायला. इथे पण हेच परिस्थिती आहे, कुठून पण जा तुम्ही तेच, कळतच तुझा नाही. बर्थडे काय जुलै मध्ये येतो, ज्यावेळी शॉपिंगचं सेल असतो. सेल आहे फुल मॉलवर 50% सेल आहे. पण 50% सेल असलं तरी आपण सेल मधनच घेत नाही, हा प्रॉब्लेम आहे. ते आहे, आपण तिकडे जाऊन ते न्यू अरायवल असतात ना, त्याच्यातूनच उचलतो. पण तुला आवडत नाही. आता सेल मध्ये कसे कुठले जुने पुराणे फॅशन असते ते कळत पण नाही. चला ठीक आहे, बघू आता पटापट निघायचा प्रयत्न करू. त्यात सोडतात तर आहेत, बघू आता याच्यामध्ये काय होतं. गेट पर्यंत तर पोहोचलोय आम्ही सुखरूप. काय मोठा टास्क होता का. हा मग काय, इथे सिक्युरिटी भरपूर वाढवलंय यांनी. ठीक आहे, चला आता पार्किंग करून भेटू आपण आतमध्ये. आम्हाला कशी तरी इथे जागा फायनली मिळाली आहे. आम्ही मध्येच अजून एक कोणतरी काढत होतं तर लगेच टाकले. आणि लोक इथे असे गोल फिरतातच आहेत पार्किंगसाठी, जागा कुठेच नाही आहे. आणि चला आपला तर झालंय, आपण निघूया शॉपिंगला. आपण बघूया आता मॉल किती भरलंय. भाजी मच्छी मार्केट झालेलं आहे. अरे बापरे. लाईफस्टाईल बघ, गर्दी बघ. मधलं लाईफस्टाईल मध्ये काय आवडणार आहे का. परफ्यूम आधी नको, तू आधी कपडे घे प्लीज, नंतर तू मला घेणार आहेस का काही. हाऊ स्वीट. अगं छत्री सांभाळून पकड, लागायची ना. ही वेगळी आहे, ही छान आहे पॅन्ट, मला आवडली. मला ही पण आवडलेली शुभम, ऍक्च्युली मला ही पण आवडलेली. नाही वेगळी आहे, तो ब्लू शेड आहे बघ. ह्यात डिफरन्स बघितले. दिस लुक्स मोर नाईस. कलरची जीन्स चांगले असतात का मग. साईज काय 34 स्टेट फिट वगैरे 34 शुभम. तू नेक्स्ट बर्थडे पर्यंत 32 व्हायला पाहिजे असं. स्ट्रेट किंवा बूटकट असंही चालेल. हा, शुभमची शॉपिंग खूप वेळ घेते ॲक्च्युली. ऑनेस्टली माझी शॉपिंग लवकर होते शुभमपेक्षा. शुभमला शॉपिंगला खूप वेळ लागतो. आय एम व्हेरी क्विक असं, म्हणजे मला माहित असतं की मला काय. हा कलर होता ना. हा आहे इनफॅक्ट. इट्स नॉट अ ग्रे कलर. सी इट्स म्हणजे फोटोमध्ये वेगळा दिसतो, पण इट्स अ व्हेरी नाईस कलर. तर बिंग ह्युमन मध्ये बघायचं, बिंग ह्युमन ट्राय करूया तिकडे, कारण ते बूट कट पण मिळेल आय गेस.
शुभमला इथे गर्दी बघून ट्रॉमा झालेला आहे. सो वी आर लिव्हिंग. वी आर गोइंग टू बिंग ह्युमन. सो फायनली जिथे यायचं होतं तिथे चला. 232 नाहीच आहेस. आणि बुटकट शुभम तुला सगळं इथं युनिवर्स इज टेलिंग की तुला बारीक व्हायची गरज आहे. हे कॉड्रा में मिलेगा. दिखाव एक कॉड्रा. श्रेष्ठ लोक सीधे कॉड्राचं नाहीच खालं. काय भेटलं नाही तर शर्ट तरी बघू का. इट्स नाईस शर्ट शुभ. इट्स व्हेरी नाईस. तुझ्याकडे असं शर्ट कधीच नव्हतं. पण इस पे 1 पे कुछ ऑफर नहीं है. बाय 250. 60 or 50? 50 आहे 50 आहे. आणि दुसरं काय मग आता 2 घ्यावे लागतील. एक घेऊन सेम नको घेऊ. मग चेक्स घेतले तर चेक्सच नको घेऊ. सेम तो चेक्स नाही आणि तो काइंड ऑफ चेक्सच आहे. नो नो असे हा चेक्स नाही आहे. नाही वो वाला नीचे. नॉट चेक्स. ट्रस्ट मी. इट्स अ नाईस शर्ट. अरे हे दोघांवर 50 आहे ना. आय लाईक बोथ. ठीक आहे बघू आता आपण. घालून पप्पाला शर्ट छान वाटेल का. छान होईल श्रेना. हा असं येस की नो. आला पप्पा आला. ए वाव. आय लाईक दिस शर्ट. व्हेरी नाईस. हे कसं वाटतंय का. कसं दिसतं पप्पा. नाईस शर्ट. घेऊया का हे वाला. हा आय लाईक इट. आता दुसरं घालून बघतो ना मी. चेंजिंग रूम आहे ना हे. मी इथे थांबतो. तू मम्माकडे थांब जा पटकन. जा आपण हे ट्राय केलेलं आहे. आता याच्यानंतर अमृताचं काय रिॲक्शन आहे आपण ते चेक करू. तिला आवडलेला ॲक्च्युली. हा मोठा वाटतो ना. नाही मोठा नाही आहे. त्याचा तो कपडा असं तुला आवडलं की नाही आवडलंय तिला. छान दिसते. ठीक आहे बघू. मी अजून एक शर्ट आणलेला आहे. हा थोडा वेगळा आहे. हा तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही. पण हा पण मला आवडला आणि याची फिटिंग चांगली आहे. लेट्स सी आता तिला काय वाटतं. हा हाच बरा आहे. हा म्हणजे ठीक आहे. म्हणजे हा बरोबर आहे. हा बरोबर वाटतो. हा ना. मग हा फायनल करूया. अरे बॉटम इथे कुठे मिळतच नाही. आपण ऑनलाईन बघू. ठीक आहे चला मी चेंज करून आलो बाहेर. चल बिंग ह्युमनमध्ये झालेलं आहे. आता अमृता बोलली ॲझॉरमध्ये जाऊया. बिंग ह्युमनमधनं मी घेतले 2 शर्ट. मला आता लेट्स सी इकडे काय मिळते. ती बोलते इथे जीन्स तर मिळेल. मला हवी आहे तशी मिळत नाही आहे ॲक्च्युली. परत इकडे पण आलो आणि इकडे विचारलं तर आमचं म्हणजे आम्हाला जे हवी होती म्हणजे स्ट्रेट फिट कुठे मिळतच नाही. बुटकट तर नाहीच आहे. आपण ऑनलाईन बघू. मी आता म्हणणं तर परफ्यूम बघूया का. चालेल. आम्ही आता H&M मध्ये ट्राय देतोय. शॉपिंग माझी आहे आणि स्वतःचा प्रत्येक टायमाला पहिले बघायची सवय लागलेली आहे. इथे नाही आहे तुझं चांगलं. तर ही जीन्स चूज केली आहे पण दिसत नसेल तुम्हाला काही. लेट्स शो तिला की कशी वाटते. 34. डीलिंगसाठी मी केलं आहे अमृताला उभं. सगळे लेडीज येते. H&M मध्ये सगळे लेडीज कारोबार असतात. त्यात मला एक चांगली जीन्स मिळाली आहे. ती घरी जाऊन दाखवतो मी. तुम्ही बघितली पण असेल एक अगोदरच्या फुटेजमध्ये. शॉपिंग झालेली आहे. आता H&M मधनं घेतलेलं आहे. आता आलो अमूल आईस्क्रीम खायला. ह्या पोरीला आईस्क्रीम हवा आहे. पडली मध्ये पाय टाकली आणि पडली. कुठचं घ्यायचं आईस्क्रीम. ते 3 दिवसापासून पाऊस चालू आहे आणि या पोरीला हवं आहे आईस्क्रीम. नाही सिट डाऊन करायचा. नो आणि तिचा हट्ट चालू आहे तर बसून नाही खाणार ती फक्त चालतच खाणार. मी खाऊ. ती बघ ती खाते बघ. लाईट गेली मॉलची लाईट गेली. लोड शेडिंग चालू आहे मॉलमध्ये पावसामध्ये. आता H&M मध्ये 2 शर्ट बिंग ह्युमन मध्ये. अजून शुभमला जीन्स घ्यायची आहेत. स्वतः बघूया.
नाही आता ती ऑनलाईन मागूया आपण, आता नको इकडे. आता ते कंटाळला ना हा. गर्दीत. काही हा कुठला प्रकारचं हे हा नेहरू तारांगणमध्ये आल्यासारखं फील येत आहे आता. कुठच्या प्रकारचं आहे चेंजिंग रूम? शॉपिंगची मी हँगर झाली आहे स्वतः त्यांनी परत स्निच मधनं ट्राउझर्स नाही आता बस झालं, आता संपलं बसून. ते घेतलं नाही आता बस झालं. आता घरी जाऊ काही कंटाळा आता घरी जाऊ. सो आता निघालेलो आहेत मॉलमधून आणि खरंच शॉपिंग पटापट झाली आमची, पण त्या गर्दीतनं असं वाटलं की यार खूप टायरिंग आहे. एनिवेज आमची शॉपिंग छान झालेली आहे, डे छान स्पेंड झालंय. आता तुम्ही बघा की शुभम बर्थडेला कोणता काय आउटफिट घालतो. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. सो या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब अँड करा. कीप सपोर्टिंग अस. बाय. Bye.